जयसिंग कछवा, मी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचा राष्ट्रीय महामंत्री आहो आणि आज जे 18 तारखेला आमची जे प्रदेश वर्किंग कमिटीची बैठक मुंबईला झाली होती, त्या बैठकमध्ये जे प्रस्ताव पारित झालेला होता त्या अनुषंगाने आज 3 जुलै 2026 रोजी राज्याचे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समक्ष संघटनेच्या वतीने एक धरणा निदर्शन प्रदर्शन करून माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन सादर करण्याचा आमचा प्रोग्राम आहे। त्या निमित्ताने आज आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकवर आम्ही सर्व उपस्थित आहे। या निदर्शनचा एकमात्र उद्देश आहे की राज्यातील जे लाखो जे सफाई कर्मचारी आहे असे सर्व सफाई कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि सफाई कर्मचाऱ्यांची जे मागे अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहे ते सर्व डिमांड शासनाने लवकर तर लवकर सर्वसमावेशक बैठक घेऊन ते आमचे प्रश्न निकाली काढावे ही विनंती आहे। त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासनाने पूर्ण राज्यात जे आरक्षण उपवर्गीकरणचा जे मुद्दा चाललेला आहे त्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्या निमित्ताने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुरंत त्यावर निर्णय घेऊन सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे जे समाज अति मागासलेला आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी वर्गीकरण करण्यात यावं या आमच्या आजच्या आंदोलनाचा महत्त्वपूर्ण एक मात्र मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की राज्यातील अनेक दशकापासून सफाई कामगारांची भरती झालेली नाही आणि नगरपालिका घनकचरा व्यवस्थापनमध्ये सफाई कामगारांना कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये ठेवून त्यांचं शोषण करत आहे आणि हा शोषण थांबण्यासाठी सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे की नेचर ऑफ वर्क अगर रेग्युलर आहे तर त्या कार्यामध्ये ठेकेदारी प्रथा होऊ शकत नाही, पण सफाईचं काम 12 महिने स्वरूपचा असूनसुद्धा त्या कामामध्ये ठेकेदारी प्रथा जे सुरू आहे ते ठेकेदारी प्रथा त्वरित शासनाने बंद करावी आणि नवीन 1 लाख सफाई कामगारांचे पद निर्मित करून सर्व सफाई कामगारांना नियमित करावे अशी आमची दुसरी महत्त्वपूर्ण मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की शासनाने प्रत्येक समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलेलं आहे, पण या समाजाला आजपर्यंत आर्थिक विकास महामंडळ मिळालेला नाही आणि महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ में हा समाजाचे अनेक प्रकरण जे आहे, लोन प्रकरण आहे, शिक्षित युवांचे प्रकरण आहे, ते प्रकरणसुद्धा थांबलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अनुसंधान केंद्र पार्टीमध्ये सुद्धा या समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही। या समाजाचे बच्चे UPSC MPSC मध्ये प्रशिक्षणासाठी जात नाही कारण की ते क्रायटेरिया मातंग समाजासाठी शासनाने RT बनवलेला आहे। त्या धर्तीवर मेहतर समाजाचे वाल्मिकी समाजाचे बच्चे UPSC मध्ये जाण्यासाठी त्यामध्ये सुद्धा काहीतरी उपाययोजना करण्यासाठी आमचा शासन दरबारी निवेदन आहे। तसेच राज्यातील जे खाजगी क्षेत्रामध्ये जे सफाईचं काम करणारे जे सफाई कर्मचारी आहे जे प्रायव्हेट घरामध्ये काम करतात, बंगल्यामध्ये काम करतात, त्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे सुद्धा त्यांना वेतन मिळत नाही कारण की जे कामगार आहे त्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे किमान वेतन कायद्याप्रमाणे त्यांना पेमेंट मिळालं पाहिजे, पण त्यांना किमान वेतन मिळत नाही। आमची मागणी आहे मुख्यमंत्री साहेबाकडे की जसे आपण अनेक कामगारांना अनेक लोकांना आपण असंघटित क्षेत्राचा कामगार घोषित केलेला आहे, त्याच पद्धतीने जे प्रायव्हेट घरामध्ये बंगल्यामध्ये जे सफाई कामगार काम करतात असे सर्व सफाई कामगारांना त्यांनी खाजगी क्षेत्राचा असंघटित क्षेत्राचा कामगार घोषित करावे अशी आमची एक महत्त्वाची मागणी आहे। तसेच महाराष्ट्र राज्य जे सफाई कर्मचारी आयोग आहे त्यांच्या साहेबांनी नागपूरवरून त्यांनी अध्यक्ष दिलेले आहे, त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी शिवसेनाच्या वतीने उपाध्यक्ष दिलेले आहे नाशिक शहरातून आणि बाकीचे जे पद रिक्त आहे त्या पदावर सुद्धा त्यांनी नेमणूक करावी आणि महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात यावे अशी आमची महत्त्वाची मागणी आहे। जर आमची हे मागणी पूर्ण झालेली नाही तर आम्ही आमचे आंदोलनाचे अनेक टप्पे आहे, आम्ही टप्प्याप्रमाणे आंदोलन करून हिवाळी अधिवेशनमध्ये आमचा एक भव्य मोठा मोर्चा निघणार आहे। मोर्चा असा आहे की राज्यातील जे सफाई कर्मचारी जे शासकीय कर्मचारी आहे आणि जे नगरपालिका महानगरपालिकाचे कर्मचारी आहे
ज्यांना आजपर्यंत श्रम साफल्य योजनेचा लाभ मिळालेला नाही, जे वस्तीमध्ये जे सफाई कर्मचारी राहत आहे आणि शासनाचं धोरण आहे की 2011च्या पूर्वीचे जे जगावर जे राहत आहे त्यांना ते मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, त्यांना पट्टेसुद्धा मिळालेले नाही. आणि जे लाड कमिटीची शिफारस आहे की जे सफाई कामगारांना 25 वर्ष 35 वर्ष जे वसाहतमध्ये राहिलेले आहे ते वसाहतची जगा त्यांच्या नावाने करण्यात यावी. या निमित्ताने अनेक प्रश्न घेऊन आम्ही हिवाळी अधिवेशनाला एक मोठा मोर्चा राज्यस्तरीय काढला.